AI बबल फुटणार का? नमस्कार मित्रांनो. आज आपण टेक जगतातील सर्वात मोठ्या प्रश्नावर बोलणार आहोत. AI खरंच भविष्य आहे की इतिहासातील आणखी एक मोठा बबल? टेक कॉमेंटेटर एड झिट्रॉन यांचा दावा आहे की AI इंडस्ट्री सध्या एका प्रचंड आर्थिक बबलमध्ये अडकली आहे आणि जेव्हा नफा व खर्चाचे खरे आकडे समोर येतील तेव्हा अनेकांना धक्का बसेल. चला पाहूया नेमकं काय चाललंय. फ्री AIचा काळ संपत चाललाय. आतापर्यंत अनेक कंपन्या AI वापरत होत्या कारण त्याचा खरा खर्च त्यांना दिसत नव्हता. पण आता ओपन AI, एन्थ्रोपिक आणि इतर प्रोव्हायडर्स मोठ्या कंपन्यांकडून टोकन बेस्ड बिलिंग आकारत आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न, प्रत्येक कोड जनरेशन आणि प्रत्येक AI टास्कसाठी पैसे. उदाहरणार्थ, समजा तुमच्या कंपनीत 5,000 कर्मचारी आहेत. प्रत्येक कर्मचारी दिवसाला 100 AI क्वेरीज करत असेल तर महिन्याचा खर्च लाखो रुपयांत जाऊ शकतो. समस्या अशी की CFOला आधीच कळत नाही की पुढच्या महिन्यात AI बिल किती येणार. क्लाउड बिल प्रेडिक्ट करता येतो, AI बिल नाही. ROI कुठे आहे? AIवर हजारो कोटी रुपये खर्च होत आहेत. पण एक साधा प्रश्न आहे. या खर्चातून प्रत्यक्ष किती पैसा कमावला? समजा एखाद्या कंपनीने 100 डेव्हलपर्सना AI टूल्स दिले. कोड 30% जास्त लिहिला गेला. पण बग्स देखील 40% वाढले. तर फायदा झाला की नुकसान? हा प्रश्न अजूनही अनेक कंपन्या मोजू शकलेल्या नाहीत. सॉफ्टवेअर खरंच चांगलं होतंय का? AI सपोर्टर्स म्हणतात कोडिंग फास्टर झाली आहे. पण क्रिटिक्स म्हणतात आज अनेक ॲप्समध्ये बग्स वाढले आहेत. काही डेव्हलपर्स सांगतात की AI जनरेटेड कोड पटकन तयार होतं, पण मेंटेन करायला कठीण असतं. AIमुळे साधी काम सोपी झाली, पण कॉम्प्लेक्स सिस्टम्स अधिक कॉम्प्लेक्स झाले. ओपन AI आणि अँथ्रोपिक खरंच प्रॉफिटेबल आहेत का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. AI मॉडेल्स ट्रेन करायला प्रचंड GPUs, वीज डेटा सेंटर्स आणि इंजिनियर्स लागतात. एका नवीन स्टेट ऑफ द आर्ट मॉडेलचा खर्च अब्जावधी डॉलरपर्यंत जाऊ शकतो. रेव्हेन्यू वाढत असला तरी खर्च त्याहून वेगाने वाढतो. म्हणूनच अनेक अनालिस्ट विचारत आहेत, जर इन्व्हेस्टर्सने फंडिंग थांबवली तर हे बिझनेस मॉडेल स्वतःच्या कमाईवर टिकू शकतील का? लाईक एनव्हिडियाचा सुवर्णकाळ. AI बूममधला सर्वात मोठा विनर म्हणजे एनव्हिडिया. AI मॉडेल बनवायचा, एनव्हिडिया GPU लागेल. डेटा सेंटर बनवायचा, एनव्हिडिया GPU लागेल. नवीन स्टार्टअप सुरू करायचा, एनव्हिडिया GPU लागेल. पण इथेही प्रश्न आहे, जर उद्या AI स्पेंडिंग कमी झाली तर या GPUsची मागणी किती राहील? .com बबलमध्ये जसं इंटरनेट इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सवर परिणाम झाला होता तसंच काही होऊ शकतं का? बात डेटा सेंटर बबल. सध्या जगभरात अब्जावधी डॉलरचे AI डेटा सेंटर्स बांधले जात आहेत. पण जर AIचा वापर अपेक्षित का वाढला नाही तर रिकामे डेटा सेंटर्स उभे राहू शकतात. हे अगदी तसं आहे जसं काही शहरांमध्ये मागणी नसताना मोठमोठे मॉल्स बांधले गेले, इमारती उभ्या राहिल्या, पण ग्राहक आले नाहीत. बॅलन्स टॉरसॉम्बस. मग AI बबल फुटणारच का? इथेच खरी गोष्ट आहे. कदाचित हो, कदाचित नाही. .com बबल फुटला पण इंटरनेट संपलं नाही. Amazon, Google आणि Facebook सारख्या कंपन्या नंतर जन्माला आल्या. त्याचप्रमाणे AI बबल फुटला तरी AI टेक्नॉलॉजी संपणार नाही. कमकुवत कंपन्या बंद होतील, पण मजबूत कंपन्या टिकतील. फायनल ट्रुथ. AI बद्दल 2 अतिरेकी मतं आहेत. पहिलं, AI जग बदलणार आहे. दुसरं, AI पूर्णपणे फसवणूक आहे. सत्य कदाचित मध्येच आहे. AI उपयोगी आहे. पण सध्याच्या व्हॅल्युएशन, स्पेंडिंग आणि हाईपचं समर्थन करण्याइतका नफा अजून दिसत नाही. खरा प्रश्न AI काम करतं का हा नाही. खरा प्रश्न आहे, AIवर खर्च केलेला प्रत्येक ₹100 व्यवसायाला ₹100 जास्त परत देतो का? जेव्हा या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होईल, तेव्हाच AI बबल आहे की रेव्होल्यूशन हे ठरेल. तुम्हाला काय वाटतं? AI ही पुढची औद्योगिक क्रांती आहे की पुढचा .com बबल?